नमो बुद्धाय जय भीम. स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया कोजागिरी पौर्णिमा आणि गौतम बुद्धाचे अद्भुत शिकवण, प्रकाश, शांती आणि ध्यानाचा संदेश. मित्रांनो, आज आपण एका अतिशय पवित्र आणि सुंदर रात्रीबद्दल बोलणार आहोत, कोजागिरी पौर्णिमा. पण आज आपण या पौर्णिमेचा संबंध गौतम बुद्धांच्या शिकवणीशी जोडणार आहोत. चंद्रप्रकाशाची ही रात्र केवळ आनंदाची नसून ती आत्मज्ञान, शांती आणि जागृतीची रात्र आहे. कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व. ही पौर्णिमा अश्विन महिन्यात येते. या दिवशी लक्ष्मी माता पृथ्वीवर फिरते असे म्हटले जाते. कोजागृती म्हणजे कोण जागा आहे, म्हणून लोक चंद्रप्रकाशात बसून दूध पितात, आनंद घेतात. पण यामागे एक आध्यात्मिक अर्थ लपलेला आहे, जागृतीचा. बुद्धांच्या दृष्टीनेही जागृती म्हणजे आत्मज्ञान, जागं होणं, सत्य पाहणं. बुद्ध आणि चंद्र यांचा संबंध. चंद्र जसा शांत, थंड आणि प्रकाशमान असतो, तसाच गौतम बुद्धाचा चेहरा आणि त्यांचा विचारसुद्धा शांतता देणारा होता. बुद्धांनी सांगितलं होतं, मन शांत झालं की जगही शांत दिसतं. पौर्णिमेचा चंद्र जसा पूर्णत्व दाखवतो, तसंच ज्ञानप्राप्त मनुष्याचं जीवनही पूर्ण होतं. बुद्धांच्या शिकवणीत चंद्र हा ज्ञान आणि करुणेचं प्रतीक आहे. कोजागिरीचा अर्थ आहे जागं राहणं, पण केवळ शरीराने नाही, मनाने जागं राहणं हे बुद्धांनी शिकवलं. बुद्ध म्हणतात, जागृत राहा, कारण अज्ञान झोपेत तुम्ही दुःख निर्माण करता. या रात्री बुद्धांचे अनुयायी ध्यान करतात, कारण ही रात्र शांततेची आणि आत्मपरीक्षणाची असते. बुद्धांच्या शिकवणीत जागृती म्हणजे स्वतःच्या मनाला समजून घेणं, लालसेवर नियंत्रण ठेवणं आणि करुणा वाढवणं. आपलं मन सर्व काही आहे. तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही होता. कोजागिरीच्या शांत रात्री मन शांत ठेवा, चांगले विचार करा. शांती आतून मिळते, बाहेर शोधू नका. चंद्रासारखी शांती आपल्यामध्येच आहे. स्वतःच्या प्रकाशात जगायला शिका. कोजागिरीचा चंद्र आपल्याला आठवण करून देतो की प्रकाश आपल्या आत आहे. दुःखांचं मूळ आसक्ती आहे. ही रात्र आपल्या आसक्ती कमी करण्याची वेळ आहे. करुणा हेच खरं धर्माचं हृदय आहे. चंद्रासारखी करुणा सर्वांवर पसरूया. बुद्धांचे ध्यान आणि चंद्रप्रकाश. बुद्धांनी शिकवलं होतं की ध्यानात आपण स्वतःला पाहतो. कोजागिरीच्या शांत प्रकाशात बसून चंद्राकडे बघत श्वासावर लक्ष केंद्रित केलं की मन स्थिर होतं. या भागात डोळे मिटा, श्वास घ्या, चंद्रप्रकाश मनात उतरू द्या आणि बुद्धांची शांती अनुभवू द्या. कोजागिरी पौर्णिमेची रात्र आपल्याला आठवण करून देते की खरा प्रकाश बाहेर नाही, आपल्या आत आहे. बुद्धांनी दाखवलेला मार्ग म्हणजे जागृतीचा मार्ग. चला, या पौर्णिमेला आपण सर्व जागं राहू, पण मनाने आणि आत्म्याने जागं. चंद्र जसा शीतल, बुद्ध जसे शांत, त्याच प्रकाश आपल्या अंतःकरणात फुलू दे. बुद्ध तुमच्यात आहे, शांती तुमच्या मनात आहे. नमो बुद्धाय. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय.